नमस्कार. आज आपण प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने स्वातंत्र्याचे सूर विशेष सूत्रसंचालन बघणार आहोत. चला तर मग एक संवादातून सूत्रसंचालन बघूया. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. आजचा हा मंगलमय दिवस, आजचा हा पवित्र क्षण, आजचा हा सोहळा केवळ उत्सव नाही, तर आपल्या अस्मितेचा, स्वातंत्र्याचा आणि लोकशाही मूल्यांचा गौरव करणारा महाउत्सव आहे. ज्या मातीत शहीदांचे रक्त मिसळले, ज्या आकाशात स्वातंत्र्याची स्वप्ने उंचावली आणि ज्या संविधानाने आम्हाला नागरिक म्हणून ओळख दिली, त्या भारतभूमीचा गौरव करणारा हा प्रजासत्ताक दिन आज आपण सर्वजण एकत्र साजरा करीत आहोत. आजचा दिवस केवळ झेंडावंदनाचा नाही, आजचा दिवस आत्मपरीक्षणाचा आहे. आपण भारतीय म्हणून किती सजग आहोत, आपण नागरिक म्हणून किती जागरूक आहोत आणि आपण माणूस म्हणून किती जबाबदार आहोत. म्हणूनच देशप्रेम शब्दात नाही, कृतीत दिसायला हवं. स्वातंत्र्य केवळ अधिकारात नाही, कर्तव्यात जपायला हवं. आणि राष्ट्र हे केवळ भूमी नसून ते आपल्या रक्तात वाहणारं स्वप्न असायला हवं. या पवित्र भावनांसह, या राष्ट्रप्रेमाच्या ज्वाळेसह आणि या ऐतिहासिक क्षणाच्या साक्षीदार होण्यासाठी उपस्थित असलेल्या आपणा सर्वांचे मी मनःपूर्वक स्वागत करतो. पाहुणे चालत येत असताना आज आमच्या अंगणात सूर्य उगवला आहे. आज आमच्या सभेला सुवर्ण छटा लाभली आहे, कारण ज्ञान, अनुभव आणि नेतृत्वाचा संगम आज आमच्या व्यासपीठावर अवतरत आहे. ज्यांच्या शब्दात मार्गदर्शन असतं, ज्यांच्या कृतीत प्रेरणा असते, ज्यांच्या अस्तित्वात समाजाचं भलं दडलेलं असतं, अशा माननीय व्यक्तिमत्वांचे आज आमच्या कार्यक्रमात आगमन होत आहे. हे पाऊल नव्हे चालत येत, हे आदर्श आमच्याकडे येत आहेत. ही व्यक्ती नव्हे, ही प्रेरणा आमच्यापर्यंत पोहोचत आहे. जसं वसंत ऋतू येताना सृष्टीला नवी पालवी फुटते, तसं तुमचं आगमन आमच्या मनात नवी उमेद निर्माण करतं. औपचारिक स्वागत. आजच्या या राष्ट्रगौरवाच्या दिवशी आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी, आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आणि आपल्या उपस्थितीने हा सोहळा अधिक पवित्र करण्यासाठी जे मान्यवर पाहुणे आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचे मी मनःपूर्वक स्वागत करतो, मनःपूर्वक स्वागत करते. आपली उपस्थिती म्हणजे आमच्यासाठी केवळ सन्मान नाही, तर ती आमच्यासाठी एक जबाबदारी आहे की आम्ही अधिक चांगले नागरिक बनावे, अधिक सजग व्हावे आणि अधिक कर्तव्यनिष्ठ व्हावे. आज आपण आमच्यासोबत आहात, हीच आमच्यासाठी मोठी प्रेरणा आहे. 26 जानेवारी प्रास्ताविक. 26 जानेवारी हा केवळ कॅलेंडरवरील दिवस नाही, हा आपल्या लोकशाहीचा उत्सव आहे. हा आपल्या संविधानाचा विजय आहे. हा आपल्या स्वप्नांचा, मूल्यांचा आणि स्वाभिमानाचा जयघोष आहे. 1950 साली ह्या दिवशी भारताने स्वतःला स्वतंत्र राष्ट्र म्हणूनच नव्हे, तर लोकशाही राष्ट्र म्हणूनही घोषित केलं. संविधान म्हणजे केवळ पुस्तक नाही, ते आपल्या जीवनाचं दिशादर्शन आहे. ते आपल्या हक्कांची ढाल आहे आणि आपल्या कर्तव्यांची आठवण करून देणारा आरसा आहे. झेंडावंदन हा केवळ झेंड्याचा आरोहण सोहळा नाही, हा आपल्या आत्मसन्मानाचा, आपल्या स्वातंत्र्याचा आणि आपल्या अस्मितेचा गौरव आहे. वाऱ्याशी स्पर्धा करत, आकाशाशी संवाद साधत, अभिमानाने फडकतो तो माझा तिरंगा, माझा श्वास. झेंडावंदनानंतर तो तिरंगा आज आपल्याला विचारतोय, तुम्ही केवळ अभिमान बाळगणार आहात का, की त्या अभिमानास पात्र ठरणार आहात? कारण देशप्रेम हे घोषणा देण्यात नाही, ते कृतीत दिसायला हवं, ते जबाबदारीत उमटायला हवं आणि ते जीवन पद्धतीत रुजायला हवं. सांस्कृतिक कार्यक्रम. संस्कृती ही राष्ट्राची ओळख असते. संस्कृती ही आत्म्याची भाषा असते. आणि जेव्हा कला देशप्रेमाशी जुळते, तेव्हा ती केवळ सादरीकरण राहत नाही, ती इतिहास घडवते. पाहुण्यांचे भाषण प्रास्ताविक. आता आपण ह्या टप्प्यावर येत आहोत, जिथे शब्द केवळ ऐकण्यासाठी नसतात, ते मनात रुजण्यासाठी असतात. ते दिशा देण्यासाठी असतात, ते आयुष्य बदलण्यासाठी असतात. समारोप. देश हा केवळ सीमांनी आखलेला नकाशा नाही, तो आपल्या मनात, आपल्या कृतीत आणि आपल्या मूल्यांमध्ये जिवंत असतो. आज ह्या व्यासपीठावर जे काही घडलं, तो केवळ कार्यक्रम नव्हता, तो एक अनुभव होता, तो एक संकल्प होता, अधिक चांगले नागरिक बनण्याचा. राष्ट्रगीत. ह्या पवित्र संकल्पासह, ह्या गौरवशाली क्षणास साक्षी ठेवून आपण सर्वजण उभे राहूया आणि राष्ट्रगीतासाठी सज्ज होऊया.